करायचे आहेत, परंतु संडेचा दिवस, एन्जॉय करण्याचा दिवस, जागमाता देवी चषकाची पहिली सेमीफायनलची मॅच, दोन बलाढ्य संघादरम्यान, दोघांनाही शुभेच्छा. पहिला बॉल आपण पहिला तर खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळून काढलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट. म्हटलं ना की आता हे काठोकी टक्कर आहेत. या मॅच मध्ये भरपूर काही गोष्टी सिद्ध होणार आहेत. या मॅच मध्ये फायनल तर तो विजयीच्या जवळपास जाणारा संघ मिळणार आहेत, परंतु इथून कामगिरी करणारा संघ त्या चषकावरती आपलं नाव कोरण्यासाठी देखील तयार होणार आहेत. धावा फलकावरती पहिल्या बॉलवरती एकूण 2 धावा पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सुनील, दुसऱ्या बाजूला विशाल. खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र आपण पाहिलं तर, परंतु रनिंग बिटवीन द विकेट विशाल यांची वेगाने पाहायला मिळतात. पंच लेगबायचा इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून 1 रन मिळतात. बाबा या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आणि प्रथमतः गणेश कोंड मध्ये समालोचन करण्याची संधी, भरपूर एन्जॉय त्या गावामध्ये खऱ्या अर्थानं करण्यात आलं. खास करून निलेजी मांजरेकर साहेब आणि संपूर्ण गणेश कोंडचे रहिवासी त्या ठिकाणी होते आणि पहिला मंडणगडचा तो एक्सपिरियन्स होता तो खूप छान प्रकारे राहिला होता. आणि त्याच गावातील असलेला संघ गणेश कोंडचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला बाणकोट किल्ल्याच्या अगदी जवळपास असलेला संघ, जो प्रसिद्ध किल्ला आहे मंडणगड मधील, तिथला असलेला संघ आहे गुडेकरचा संघ. ऑफच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. पॉइंटला फिल्डिंग केली जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर पाहायला मिळतात 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. नेक्स्ट बॉल. स्लॉग हिट करायचा होता, स्लॉग स्वीप करायचा होता. आधी बाहेर आले होते, ऑफ्टमच्या थोडा बाहेर घेऊन गेले, लेन चेक करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला विशाल सांगतायत, बाबाही सांगतायत की थोडंसं आपण बाहेर आले, सफल झाले. वो बुलाती है मगर जाने का नहीं, आप सफल हो गए तो वाइट देने का नहीं. अंपायर तेच सांगतात मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला बॉल, अपील, जोरदार अपील, अमोलला टिपलाय झेल, मैदानावरती संपलाय सुनील यांचा खेळ. आउट. थँक्यू. डीजे भाविन देखील आता थोडेसे तापलेले पाहायला मिळत आहेत. सकाळपासून तेही लवकर उठून आले होते आणि काही जणांची झोप उडाली होती, त्याच्यामधले भाविन पण आहेत. दुपारपासून कंटाळलेले पण आता संध्याकाळी थोडे फ्रेश दिसत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर संघाच्या एकूण धावा पाहायला मिळत आहेत 4. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा खेळाडू हाही आहे. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूच्या नावी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आता तो कशा प्रकारे कामगिरी करतोय त्याच्यावरती नजर असणार आहेत. 2 महत्वाचे संघ, जसं मी उल्लेख केला की असे संघ आहेत भरपूर वेळा एकमेकांच्या आमने सामने आल्यात, एकमेकांचे डावपेच माहीत असलेले संघ आहेत, त्यामुळे मजा या मॅच मध्ये येणार आहेत. जागमाता देवी चषकामधला हा थ्रिलर रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल, शॉर्ट बॉल, हुक 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 केलाय आणि 6 धावा मैदानाच्या आतमध्ये बुकही केल्यात. षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर एकूण धावा 10. भट्टीवाडी आणि वेरळचे कॅप्टन, टीम भट्टीवाडी आणि वेरळचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं प्लीज. विनंती आहे, भट्टीवाडी आणि वेरळचे कॅप्टन आपण या. थोडं धावत या, तिथे टॉस केला जाईल. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा जर पाहिला तर एकूण धावा धावफलकावरती लगवण्यात आल्या त्या मात्र 10. षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा 10. आफ्टर फर्स्ट ओव्हर नाव रन 10. पुढचा मॅच वेरळ आणि वेरळच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल टीम भट्टीवाडी. अमोल वैराग रॉकस्टार या नावाने मात्र या खेळाडूला आपण पाहिलं तर जास्तीत जास्त पसंती मिळाली.
अनेक साऱ्या मॅचेस मध्ये आपली कामगिरी दाखवणारे खेळाडू, युवा क्रीडा कमिटीचे आपण पाहिलं तर विद्यमान अध्यक्ष आणि अनेक साऱ्या मॅन ऑफ द सिरीज असू द्यात, बॅट्समॅन असू द्यात, गोलंदाज असू द्यात, त्याचे मानकरी ठरणाऱ्यापैकी एक खेळाडू आहेत समोर बाबा देखील काही कमी नाही. धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. विशाल बॅक टू दी पवेलियन मध्ये परततील. पहिल्याच बॉल वरती रनआउट. थँक्यू. चला टॉस साठी नाही शिट्टी वाजणार कारण तुम्ही समोर आलात. माईक पण सांगतो डीजेच्या समोर नाही यायचं. जशी प्रेशर कुकरची शिट्टी वाजते तशी आमची माईक पण आहेत. त्याच्या जवळ आलं का तिथे शिट्टी वाजणार डीजेच्या समोर आल्यावर. धवलक्यावरती धावा जर पाहिला तर एकूण धावा 10. नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये. जयेश गोठल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. अमोल वैराग दुसऱ्या बाजूने मैदानावरती स्ट्राईक एन वरती मिस्टर आशिष ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलेला आहे. तो खेळाडू सध्या स्ट्राईक एन वरती. ओ फटका खेळलाय हवेमध्ये. चाललाय बॉल लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पार 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 पार. षटकार. थँक्यू. अगदी समोर अमोल सारखा खेळाडू आहे परंतु अमोल समोर मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं अस्तित्व स्वतःची सिद्धता मैदानावरती काय असते ती दाखवून देत असताना सलगचा दुसरा षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. नाव आशिष यांनी आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 16 धावा 16. नेहमी या मैदानावरचं नाईट क्रिकेट पाहिलं तर तिथे रन कमी बनतायत. मग नाईट क्रिकेटमध्ये तुम्हाला या मैदानावरती खेळण्याचा अनुभव भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा होणार आहेत. धावसंख्या 16. रेटम ओह द विकेट. अमोल तयार. आणखीन एक. ओ हो 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 हो. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरून घेऊन यावं लागेल. षटकार. तू समजा नाही तू समजा नाही. थँक्यू. ज्यावेळी क्षितिज मैदानावरती येईल त्यावेळी क्षितिजच्या प्रत्येक रन साठी मायरा 11 कडून स्वप्नीलजी शिगवण साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. धाव फलकावरती 22 22. ओ ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला प्रोटेक्शन. एक रन कंप्लीट. फेकी चांगली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सेकंड रन नाव कंप्लीट. आता कोणीतरी सकाळी सांगितलं होतं की बाबा बेल्स पण आणल्यात त्या लाईट वाल्या आणल्यात पण त्या बेल्स सकाळी तितक्या दिसल्या नाही त्या आता रात्री दिसणार आहेत. म्हणजे मॅच नाईटला गेलाय. प्रितेशजी बरोबर तुमचा उपयोग झालाय. बेल्स संध्याकाळच्या सत्रामध्येच कामी येतात त्या नाईट मध्येच तुम्हाला तितक्या पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 24 24. प्रताप कंचावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आशिष यांच्यासाठी लागू झालेला आहे. षटकार येतोय 6 रन. थँक्यू. प्रतापजी कंचावडे साहेब सांगतात पुन्हा आणखीन एक षटकार आला तर पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकार आतापर्यंत आलाय. शेवटचा बॉल आहे. 30 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल मध्ये 26 बनवले आहेत. निलेशजी मांजरेकर साहेब खुश आहेत. गणेश कोणचे सर्व समर्थक खुश आहेत. हवेमध्ये बॉल झेलची संधी. ओ झेल सुटलाय. 1 रन घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू झालाय. दुसऱ्या धाव घेत असताना खेळाडू आता बाद होत आहेत. रन 31 झाल्यात. 32चं आव्हान मैदानावरती ठेवण्यात आलं आहे. नाव रन 32 रिक्वायर्ड टू विन. येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल मध्ये 32 धावेची गरज आहे. मजा येणार. एका बाजूने ब्लॉकबस्टर ठरणार दुसऱ्या बाजूने देखील ब्लॉकबस्टरच येणार आहेत. कारण हा पिक्चरचा आपण पाहिलं तर तसं नेहमी सांगतात की आपण थिएटरमध्ये गेल्यानंतर पिक्चर पाहिल्यानंतर पिक्चरचा आपण पहिला पार्ट पाहतो. पहिला पार्ट पाहिल्यानंतर काय सांगतात अब जाओ पॉपकॉर्न खाओ कोल्ड ड्रिंक्स पिओ फिर से आओ. सेकंड पार्ट में और कुछ होने वाला है. दुसऱ्या पार्ट मध्ये आणखीन काहीतरी होणार आहेत. टॉस त्या ठिकाणी होतोय. भट्टीवाडी आणि वेरळ. क्लायमॅक्स येणार. थ्रिलर येणार. सर्व काही येणार.
टॉस होतोय. डाणेपिकीचा कॉल. टॉस जिंकलाय मला वाटतं की संजयजी हा बट्टीवाडीने जिंकलाय. धन्यवाद संजय दादा आणि धन्यवाद विराट संघ. मनापासून स्पेशली थँक्यू आपल्या मंडणगडचे युवा क्रीडा कमिटी, ज्यामध्ये अध्यक्ष अमोलजी वैराग साहेब, उपाध्यक्ष श्यामजी शिगवन साहेब, कार्याध्यक्ष सुनील गायकवाड साहेब, कार्याध्यक्ष सुधीर करावडे साहेब, कार्याध्यक्ष प्रशांत पोस्टुरे साहेब, सचिव मंडळाचे विकास खांबे साहेब, सचिव कौशिकजी पोस्टुरे साहेब, उपसचिव प्रदीप बर्डे साहेब, सहसचिव निलेशजी मोरे साहेब, वरिष्ठ सल्लागार बिकू मामा मालप, खजिनदार प्रितेश पवार साहेब, खजिनदार सुनीलजी पोस्टुरे, उप खजिनदार प्रितेशजी नाडकर, हिशोब तपासनीस मनोजजी भागडे, हिशोब तपासनीस निलेशजी मांजरेकर साहेब, सभासद संजयजी शिगवण साहेब, मंडळाचे सभासद उमेशजी दाडसे, सभासद विजयजी भागडे, सभासद संजयजी पातेरे, सभासद चेतन माबदी, मंडळाचे सभासद सचिन शिगवन, निलेश जगताप, योगेश कोबणाक, विनायक कावणकर, महेश माबदी, योगेश रक्ते, नितेश धामणे, प्रितेश पवार, सुरेंद्र दळवी, रोहनदादा बैकर, स्वप्नील शिगवन साहेब, मंगेशजी टोंबरे साहेब, निलेशजी जगताप साहेब, सुशीलजी गोठल, निकेश बोलांडे आणि प्रतीक वैराग या संपूर्ण आमच्या युवा क्रीडा कमिटीचा मनापासून धन्यवाद. चला एक ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये डीजे भाविनला ऐकूयात आणि येऊयात मॅच कडे. गावाला मंदिर हाय साजिरा, या कुडू गावाला मंदिर हाय साजिरा, बसली थाटात जाकमता माय तिच्या कृपेचा हाय आसरा, बसली थाटात जाकमता माय तिच्या कृपेचा हाय आसरा, बसली थाटात जाकमता माय तिच्या कृपेचा हाय आसरा, बसली थाटात जाकमता माय. चला 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 थँक्यू. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात विनंती आहेत. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या, कारण वेळेला देखील महत्त्व आहे. वेळ देखील आपल्याला नेहमी भरपूर काही गोष्टी शिकवतात, त्यामुळे चला थोडं घाई करा. एका बाजूने फाईट पाहिला, दुसऱ्या बाजूनं फाईट बॅक देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गुडेगरचा संघही असणार आहेत, त्यामुळे मजा येणार. 12 बॉलमध्ये 32चं लक्ष. डिबेनच्या स्क्रीनवरती या दृश्य पण या गोष्टी पाहू शकतायत. पण एक सारे आपले खास करून जवळपास 423 सध्या लाईव्ह वॉच आहेत आणि हा मुख्य मंच आहेत जिथे आपल्या सर्व महिला भगिनी बसलेल्या आहेत. त्यांना तुम्ही सध्या ऑन कॅमेरामध्ये पाहू शकतायत मंचावरती. आज आपलं सर्व काही वर्क बाजूला ठेवून त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. दिलीपजी मालप, वसंत पाष्ट्रे, गणेश पोस्टुरे, सचिन काफ, कल्पेश हुमणे सध्या ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात. कल्पेशने म्हटलं कडक बॅटिंग आशिष यांची पाहायला मिळाली, त्यामुळे त्या शुभेच्छा पण नक्कीच पोहोचवल्यात. 27 रन. जी इनिंग गणेश कोण कडून आले, ती इनिंग गुडेकर कडून आता कोण खेळणार याच्यावरती नजर आहेत. पण प्रेक्षक वर्ग काय सांगतोय? प्रेक्षक वर्ग सांगतोय मॅच कोणीही जिंकू द्या, पण मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली पाहिजे. शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या ओव्हर पर्यंत आणि त्या रन पर्यंत तो प्रवास जाणार का याच्यावरती प्रत्येकाच्या नजर आहेत. आमच्या डीबीएनचे दोन्ही कॅमेरामॅन कार्तिक असू द्यात, रोहित असू द्यात, स्वतः नयन तांडेल, प्रवीणजी पाटील उपस्थित आहेत आणि 2 कॅमेरा निश्चित संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण होतंय. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका खेळलाय हवेमध्ये, झेल. ओ नो 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 नो, असं काही अपेक्षितच नव्हतं, परंतु पहिल्या बॉलवरती कोणाला जीवनदान मिळालंय? गुडेकरचा स्टार अमोल वैराग यांना. आणि नेहमीच अमोलला ज्या ज्या वेळी जीवनदान मिळालं ना, जीवनदान जीवघेणे ठरतंय. सामने वाले की लेगी के जान जीवघेणे ठरणार असू शकतंय, कारण अमोल हार्ड हिटर ठरत असतो आणि तो फायदाही घेत असतो. पहिल्या बॉलवरती चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. 4 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. सेकंड बॉल, गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा. फुलटस बॉल, स्ट्रोक स्वीप करायचा होता, वेगाने खेळायचा होता, परंतु टायमिंग नाही साधू शकले. पंच दर्शवत आहेत. लेग बायच्या माध्यमातून रन मिळत आहेत. 1 धाव संख्या धावफलकावरती 5.
काही जण बसले होते ते आता उभे राहिले, काही जण उभे होते ते आता टाचेवरती उभे राहिलेत, काही जणांनी मोबाईल हातामध्ये घेतले होते त्यांनी मोबाईल बाजूला ठेवल्यात. बाबा ही मॅच पाहूयात, काही होऊ द्या ती मॅच पाहू द्यात. त्यामुळे सर्वांचे मोबाईल आता खाली गेल्यात, उभे उभे राहून काही जण मॅच पाहतायत. अशा प्रकारचा मॅच आहे. ओ द विकेट ऑफ्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहेत. पंच वळतायत, एक्सरसाइज करतायत. धावफलकावरती धावा 6. 6 ऑन स्कोर कार्ड. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त पाहायला मिळाला. तिसरा बॉल हो फटका खेळलाय. पुन्हा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चुकताना पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न, लगेच कॉल दिला गेलाय आणि सेकंड रन कंप्लीट. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. एक धावेसाठी झगडायचा, एक धावेसाठी तुम्हाला पडायचंय, झुकायचंय, वाकायचंय, तरी देखील क्रिकेट खेळायचा मैदानावरती. हेच प्रत्येक जण उद्दिष्ट ठेवून आज मैदानावरती खेळताना लढताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण धावा 8. क्रिकेटचा रंगलाय हा थाट. पूल केलाय, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटेड फुल. षटकार. जर वरसाचे वरसाला 16 चालतो हा शिमग्याला. गावच्या वेशी वसानाईची पावताई हो नवसाला. थँक्यू. म्हणून मी म्हटलं होतं ना हा पिक्चर आहे, अर्धा पार्ट पाहिला, दुसरा पार्ट खूप गरजेचा आहे, खूप निर्णायक राहणार आहे. तो रंगतोय. आणखीन एक. ओ हो 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 हो. चेंडू सीमारेषेच्या पार 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 पार. सिक्सर. थँक्यू. म्हणून म्हटलं की या मैदानाचा 7-12चा उतारा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या नावे आहे. या मॅच मधला 7-12चा उतारा कोण नावी करणार मैदानावरती? आता एक गोष्ट मी नंतर सांगणार आहे. या बॉल नंतर 7-12 शेवटचा बॉल. फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे आलाय. एक कंप्लीट. दुसऱ्यासाठी अमोल वेगाने धावलाय. सेकंड रन कंप्लीट. ओहो, मला झुकायचंय, मला वाकायचंय, परंतु पंचाने काय सांगितलंय? 1 रन शॉट. 2 तर घेतल्या, परंतु 1 धाव तिथे अमोल थोडा कमी पडलाय की काय असं वाटतंय. आणि 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढताना पाहायला मिळते. 21 अजून करायच्यात बरोबर 11. बॉल आहे 6 बॉल मध्ये 11ची गरज आहे. डीजे भावीनही तयार आहेत आणि भावीन या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आणतायत. 6 बॉल 11ची गरज. डीबीएनचे कॅमेरे ऑन आहेत. एक छोटस संगीत घेऊया. 6 बॉल 11 रन. या कुडू गावाला मंदिर हाय साजिरा. या कुडू थँक्यू. गावाला 2 गोष्टी होत्या. एक तर पहिल्या ओव्हर मध्ये खास करून अभ्यास केला होता अमोल वैरागचा, परंतु पेपर मध्ये पास झाला अमयनं बॅटिंग केलंय. अभ्यास केला होता गोलंदाजानं अमोल वैरागचा. आता मजा येणार आहे. ज्या आशिषने रन बनवल्यात त्या आशिषला 11 रन वाचवायचे आहेत आणि ज्या अमोलने रन दिल्यात त्या अमोलला रन करायचे आहेत. 6 बॉल मध्ये 11 धावेची गरज. पहिलाच बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न. वेगवान फटका खेळलाय. लॉंग लेगला चाललाय बॉल. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. नाही. दोघांनाही माहित आहे की आता तालमेल चांगला आहे. बॅटिंग मध्ये अमयही आहे, बॅटिंग मध्ये अमोलही आहे. 5 बॉल मध्ये 10ची गरज. 5 दुने 10 येणार आहे, परंतु पाहूयात. पाच बॉल 10ची गरज. खोलबटापाचा बॉल तळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होईल का? वेगानं सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल आहे 4 बॉल मध्ये 9 धावेची गरज. रंगलेला मॅच, रंगलेला सामना. जाकमाता देवी चषकाची ही सुपर डुपर हिट वाली मॅच सुरू आहे. आदर्श क्रिकेट संघ कुडूक बोरी चकोन संघानं पाहिलेलं स्वप्न, केलेलं आयोजन, गावकऱ्यांनी घेतलेली मेहनत, लहान मुलांपासनं ज्येष्ठ नागरिक असू द्यात, आपली युवा पिढी असू द्यात किंवा महिला वर्ग असू द्यात, या प्रत्येकाची लागलेली साथ आज मात्र मैदानावरती दिसून येते या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
गोलंदाज तयार आहेत आशिष. 4 मध्ये 9ची गरज. समोर अमोल. ओ मिस 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 होताना पाहायला मिळतोय. थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर. टाळ्यांचा आवाज इतका येऊ लागलाय की आता टाळ्याही येत आहेत. 3 बॉल मध्ये 9ची गरज. तीन 9. पाहूयात काय घडणार या मॅच मध्ये. एक तर जीवनधन अमोल यांना मिळालेलं आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर आशिष. शॉर्ट बॉल. हुक 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 आणि 6 धावा बुक. व्हॉट अ शॉट. अमोल वैराग. थँक्यू डीजे. थोडस टायमिंग चुकलं. या टायमाला रंग चढाय धुंद चढेगा. बँड बजा हे बारात भी आएगी. आता बँड बजा बारात कोण घेऊन येणार. गुडेकर आणणार की गणेश कोण आणणार. याही गोष्टी गरजेच्या आहेत. 2 बॉल मध्ये 3 धावेची गरज. फटका समोर 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 समोर. अमोल वैराग फिनिश. अमोल वैरागनं मॅच जिंकवलाय. फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे तो संघ आहे गुडेगर. म्हटलं होतं की 32 धावा देखील चेस होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही गोष्टी होत आहेत आणि ते करून दाखवलंय टीम गुडेगरनं. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय अमोल वैराग अँड अम्मय्य. थँक्यू. आपले दिलीप काका खुश आहेत. हा हा हात दाखवलाय. सर्व खुश आहेत. अमोलची बॅटिंग. अमोल बॅट थोडी वरती करा. अमोल वैराग. कॅमेरा 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 या साईडला. अमोल वैराग होते. अमोल वैराग यांना आपण पाहिलं तर हा बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळाले. म्हटलं होतं की तिथेही थ्रिलर होतं इथे थ्रिलर रंगणार. आणि क्रिकेटचा खेळ जो प्रेक्षक वर्गाला मी सांगितलं होतं की शेवटच्या बॉल पर्यंत कदापि मॅच जाऊ शकतोय आणि त्याच प्रकारचा मॅच गेला आणि सामन्याला जिंकलाय. आता नेक्स्ट मॅच पुढचा मॅच आपला भेटीला येतोय. तो मॅच आहे एका बाजूला भट्टीवाडी आणि दुसऱ्या बाजूला वेरळ. पण या मॅच मध्ये काय बदल होता. अमोलचा सुटलेला कॅच. आता प्रत्येक जण काय सांगतात माहिती का. तेच सांगतायत अमोलला सुटलेला पहिल्या बॉलवरती तर जीवनदान दिलं ना. तिथे अमोलला जो आपला खेळ दाखवला. कदापि आता गणेश कोणी विचार करतोय की तो अमोलचा कॅच सुटला नसता ना तर ही मॅच आपल्या हातामध्ये असते. पण म्हणतात ना की एक एक कॅच क्रिकेटमध्ये किती इम्पॉर्टंट असतो ते ह्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. परंतु हार्ड लक गणेश कोड.